कुठतरी चाललो माझ्या स्वप्नांच्या शिवारात। नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचा टायटलवर तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजच्या ब्लॉगमध्ये काय असणार। येस, आपण चाललो नेपाळला आणि त्याबद्दल आपण काय ॲक्सेसरीज आपल्या बाईकमध्ये लोड करतो आहे। त्यात महत्त्वाची ॲक्सेसरीज म्हणजे बॅश प्लेट, जे इंजिन गार्ड जे असतं ते आपल्याला बसवायचे। आता ते मला दाखवतो बघत असत, हे कंपनी फिटेड आहे बघा, हे प्लॅस्टिकचं आहे आणि इथं कूलंट आहे बघत असं दिसतं का तुम्हाला बघा। आता याच्यात काय होतं, जेव्हा आपण ऑफरोडिंग करतो, आता नेपाळचे रस्ते तुम्हाला माहिती आहे खराब आहेत, एवढे रस्ते चांगले नाही तिथे, तर चुकून काय एक दगड जर इथे बसला बघत असायला, इथे कूलंट आहे बघा, चुकून जर याला दगड बसला तर कूलंट पूर्ण काय म्हणतात रिकामी होईल आणि आपण बाईक घेऊन पुढे जाऊ शकत नाही। आणि आपली ट्राइम जी आहे आणि भारतामध्ये आपल्याला सपोर्ट भेटू शकतो, भारताच्या बाहेर भेटणं थोडं अवघड आहे, तर मला सेफ्टी असावी आपल्याकडं, त्यामुळे मी बॅश प्लेट मागवली तुम्हाला दाखवतो बरं सर। हा बॉक्स आहे एम टेक्निक कंपनीचं बॅश प्लेट आहे, तुम्हाला दाखवतो मी खोलून। ही अशी बॅश प्लेट आहे, मेटलची आहे बरं, ही इथे फिट होणार अशी इथे, आणि यामुळे आपल्याला पूर्णपणे सेफ्टी भेटणार। आणखी दगड जर लागला आपल्या कूलंटच्या साईडला तर कूलंट किंवा ते लीक होऊ शकतं आणि होणार ना त्याच्यामुळे जर ते बॅश प्लेट लावली। मला खूप महिन्यापासून चाललं होतं की मला बॅश प्लेट लावायची, पण मला चांगली भेटत नव्हती, आणि जी पण मला भेटत होती ती बघत असं, ही जी बॅश प्लेट दिसते तुम्हाला फक्त इथपर्यंतच होतं, आणि अशी बॅश प्लेट फक्त इथपर्यंत प्रोटेक्ट करू शकतं, पण ही बॅश प्लेट तुम्ही बघताय ही या साईडला पण प्रोटेक्ट करू शकते। त्यामुळे स्पेशली मी ही मागवली आणि खूप छान आहे बरं असेल, क्वालिटी पण छान आहे। आणि ह्याची प्राईस मला कितीला पडली हे सगळं तुम्हाला थोडं वेळ दाखवतो, पण आधी आपण त्याचं इन्स्टॉलेशन करूया। त्यासाठी आपल्याला गॅरेजवर जावं लागेल आणि आपल्याला त्याची फिटिंग येत नाही करता। नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल तर लाईक करा। आपलं फायनली बॅश प्लेट लावून झालेलं आहे। मला वाटलं तर एक 15-20 मिनटामध्ये काम होईल, पण ऑलमोस्ट मला वाटतं 1.5 ते 2 तास लागले लावायला, कारण की थोडं ते होलचा थ्रेडचा काहीतरी प्रॉब्लेम होता, पण तो सॉर्ट आउट झाला। तुम्हाला दाखवतो बघत असेल आपली बाईक आहे, आणि इथून जर तुम्ही असं आलात बघा, ही अशी बाईक आहे आणि इथे इंजिन गार्ड आपण लावलं बघा, त्या साईडून दाखवतो मग इकडून पण गेलात तर बघा पूर्ण फिटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे, खालून पण दिसत बघा। जे कूलंटला आहे बघा, कूलंट सपोर्ट पण आहे, इनकेस जर दगड लागला तर ह्याच्या आतमध्ये जाणार नाही बघा। इथून पण मस्त फिटिंग झाली, पुन्हा तुम्हाला त्या साईडून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल। इथून बघा, इथून क्लिअर दिसेल। फुल सपोर्ट भेटणार आहे, आणि आपण जिकडे चाललो जसं की नेपाळ, असं तुम्हाला माहीतच आहे आपण चाललो, आणि तिथे ऑफरोडिंग आहे आणि दगड लागण्याचा चान्सेस 100% आहे म्हणजे आहे, त्यामुळे बॅक प्लेट लावली ती इंटरेस्ट प्रॉब्लेम नको व्हायला। आणि ह्याची कॉस्ट जर तुम्हाला सांगायची म्हटली तर बॅश प्लेटची जी कॉस्ट आहे ती 1500 रुपये मला ऑफरमध्ये भेटलं, पण तशी आहे अशी प्राईस मला वाटतं 1600 का 1700 रुपये आहे। फिटिंगचे 150 रुपये लागले, म्हणजे 1750 रुपये पकडा, वर्थ आहे। जर तुम्ही ट्रायमची घ्यायला गेलात तर मला वाटतं 5,500 का 6,000ला मिळते। आणि त्याचा एक ड्रॉबॅक असं आहे की ती लोकल जो आपला मॅकॅनिक असतो त्याला ओपन करतात नाही, तुम्हाला ट्रायममध्येच जावं लागेल, कारण की ते खूप तामजाम आहे। पण ह्याचं एक बेटर आहे, 4 बोल्ट येतात बघा, इथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत, असे मिळून 4 बोल्ट आहेत। ते टाईट केले
की झालं. पण दिसतं तेवढं सोपं नाही. थोडंसं ज्याला माहिती आहे या गोष्टीची त्याकडून करून घेतलं तर तुमचं काम पटकन होईल, नंतर खूप वेळ लागतो. आणि असं काय आपल्या व्हिडिओमध्ये होतं. आणि मी राईडला कधी चाललो आहे, कुठल्या तारखेला चाललो आहे, हे तुम्हाला आपल्या सर्वात आधी इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला भेटेल. जर तुम्ही इंस्टाग्राम आय डी अजून फॉलो केलं नसेल तर इथे नाव येत असं किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की आवडलं तर फॉलो करा. येणारे जे नेपाळ राईडचे किंवा अजून कुठल्या राईडचे जे अपडेट असतील ते तुम्हाला सर्वप्रथम इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला भेटेल. आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत बाय बाय, निवांत पडतो.